आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट. आता बऱ्याच मुलांचं रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व काही डन झालं असेल. आता मुलांना पुढे काय हा प्रश्न पडला असेल. तर आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय काय चेक करायचंय, त्याच्यानंतर त्या लिस्ट मध्ये जर काय गडबड असेल तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये का फायनल मेरिट लिस्टच्या आधी ग्रीव्हरन्स पिरियड मध्ये तुम्हाला काय टाकायचं, या सगळ्या गोष्टीचा आज आपण विचार करणार आहे. तत्पूर्वी आपण समजून घेऊया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे आणि फायनल मेरिट लिस्ट काय असते. तर ऍडमिशन प्रोसेस मध्ये मेरिट लिस्ट हा महत्वाचा टप्पा आहे. सीईटी आणि जेई याचे आपण आधीच रजिस्ट्रेशन करताना मार्क्स दिलेले असतात. ह्या मार्क नुसार आपल्याला रँकिंग मिळते. तर मेरिट लिस्ट नुसार कॅप राऊंड मध्ये कोणते कॉलेज अलॉट होतात ते आपल्याला समजतं. थोडक्यात काय सांगायचं तर मेरिट लिस्ट मध्ये आपण जी माहिती भरलेली आहे, जसं की नेम, आपले डिटेल्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. मग त्याच्यानुसार आपण काय करत जातो, आपले जे कॉलेज आहे त्याच्यानुसार आपलं ठरणार आहे की रँकिंग आपली किती येते आणि आपल्याला कॅटेगरीत कोणती रँकिंग येते, आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत, आपण आपल्या मध्ये किती नंबरला स्टँड करतो, तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला इथे मिळणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्या डिटेल्स चेक करणं महत्वाचं ठरतं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला तात्पुरती यादी असं म्हणलं जातं. तात्पुरती यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट म्हणजे जसं की परफेक्ट लिस्ट असेल तर प्रोव्हिजनल ही तात्पुरती लिस्ट असेल. तात्पुरत्या यादीमध्ये काय असं तुम्हाला बघायला लागेल तर तुम्हाला सीईटी चे जे मार्क्स आहेत जे तुम्ही भरलेले आहेत ते करेक्ट आहेत का नाही ते एकदा तुम्हाला चेक करावं लागते. त्याचबरोबर कॅटेगरी, तुम्ही जी कॅटेगरी टाकली होती, जर तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला एससी कॅटेगरी मध्येच रँकिंग मिळालेली आहे का, तुम्ही कॅटेगरी ओबीसी टाकली तर ओबीसी आली का, ज्या कॅटेगरी मध्ये अप्लाय केलंय ती कॅटेगरी तुमच्या नावापुढे दिसते का हे तुम्हाला चेक करायचं. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो जेंडरचा. तर जेंडर मेल आहे का फिमेल आहे, या दोनच गोष्टी आपल्याला टाकाव्या लागतील. जर मेलचं फिमेल झालं तरी प्रॉब्लेम येतो, कारण की रिझर्वेशन मेल साठी वेगळे, फिमेल साठी वेगळे. मेल सीट आणि 30% आरक्षण हे मुलींसाठी राखीव असतं. त्यामुळे जर तुम्ही चुकून फिमेल असताना मेल टाकलं तरी प्रॉब्लेम येणार आहे आणि मेल असताना फिमेल टाकलं तरी प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे हे चेक करणं तुम्हाला गरजेचं असेल. त्याचबरोबर होम युनिव्हर्सिटीचा तपशील बघायचा असेल, कारण सीट दोन प्रकारचे असतात, एक होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं त्यामुळे गरजेचं राहतं. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा सगळ्यात पहिला उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांना तपासणी करण्याची संधी देणं. आपण 10 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण केलं असेल, 10-15 जे काय डेट एक्सटेंड होत गेली त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं फक्त भर रजिस्ट्रेशन कसं तरी कम्प्लीट करण्यासाठी होता. त्याच्यामध्ये कदाचित सायबर कॅफेवाल्याकडून तुम्ही फॉर्म भरला असेल, स्वतः भरलेला असेल किंवा कोणाकडून भरून घेतलेला असेल. अशा कंडिशन मध्ये चुका होणं हे साहजिकच आहे. त्याच्यामुळं जर काही चूक झाली असेल तर विद्यार्थ्यांना तपासणी करण्याची एक संधी देण्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण किंवा सीईटी सेल प्रोव्हाइड करतं. ही प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे ऍडमिशन साठी नाही, ही फक्त तपासणीसाठी तुम्हाला एक दिलेली असते. त्याचा वापर फक्त तुम्ही आपली माहिती चेक करण्यासाठी करू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची काय वैशिष्ट्ये आहेत, ही मेरिट लिस्ट कशावरून असते, पहिली गोष्ट जे सीईटीचे जे किंवा तुम्ही जे डबल मार्क्स दिले असतील त्यावरून तुमचं हे रँक वगैरे ठरले. दुसरी गोष्ट कॅटेगरी, जेंडर, होम युनिव्हर्सिटी स्टेटस तुमचा इथे दिसतो, तुमची रँक काय आहे, कॅटेगरी मध्ये रँक काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसतात. जर चुका असतील, जर तुमचं नाव समजा तुम्ही आडनावापासून नाव टाकायचं असेल आणि तुम्ही स्वतःच्या नावापासून सुरुवात केली असेल, एखादं नाव चुकून स्पेलिंग चुकीचं टाकलं असेल, आपल्या 10वीच्या मार्कशीट मध्ये जसं नाव आहे त्याच्या
व्यतिरिक्त तुम्ही दुसरं नाव टाकलं असेल तर तुम्हाला तिथं ती चूक आयडेंटिफाय करावं लागेल आणि तुमचं जे करेक्शन ग्रीव्हरन्स पिरियड मध्ये जो प्रोव्हिजनल मेरिट नंतर ग्रीव्हरन्सचा पिरियड येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो करेक्शन करू शकता. आणि ग्रीव्हरन्स पिरियड हा 3 दिवसासाठी असतो, त्यामुळे ज्यांना कोणालाही अप्लाय करायचं असेल त्यांनी त्या 3 दिवसामध्ये करायचं. आता ग्रीव्हरन्स म्हणजे काय? प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये चूक असेल तर ऑनलाईन ग्रीव्हरन्स ऍप्लिकेशन भरावे लागते. उदाहरणार्थ जर मार्क मिसमॅच असते, तुम्ही आता 10वीचे मार्क टाकले होते, 12वीचे मार्क टाकले होते, त्याच्यानंतर जेईचे टाकले होते, सीईटी टाकले होते, पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर दुसरे मार्क दाखवत असेल तर मात्र तुम्ही ते चेंजेस करता ग्रीव्हरन्स ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर कॅटेगरी चुकली असेल, समजा एससी कॅटेगरीचे पण तुम्ही ओपन मध्ये गेला असतात, एससी चं ओबीसी झालं असेल तरी पण तुम्हाला तिथे चेंज करण्याची गरज आहे. आणि आणखीन एक गोष्ट की डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेले नसतील. डॉक्युमेंट व्हेरीफाय होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाले नसतील तरी तुम्ही ग्रीव्हरन्स साठी अप्लाय करू शकता. ग्रीव्हरन्स विंडो ज्याला आपण ऑप्शन भरण्याचा काळ म्हणू, ग्रीव्हरन्स देण्याचा काळ म्हणू, हा काही दिवसासाठीच खुला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आपली माहिती करेक्ट करून घ्यावी लागते. आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आपण पाहूया. सर्व दुरुस्त्या झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ही यादी अंतिम असते. याच्यामध्ये तुमच्या चुका असू काय असू, तुमचे जी काय माहिती फायनल मेरिट लिस्ट मध्ये ती फायनलच असते, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकतच नाही, म्हणून याला फायनल मेरिट लिस्ट असं म्हणलं जातं. आणि यावरूनच तुमचा ऑप्शन फॉर्म भरला जातो. म्हणजे तुम्ही एससी कॅटेगरीसाठी अप्लाय केलंय तर एससी साठी, तुम्ही टीएफडब्ल्यूएस केला असेल तर तुम्ही टीएफडब्ल्यूएस सीट साठी अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही जी माहिती सुरुवातीला दिली तीच तुमच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये दिसेल आणि त्याच्यानुसारच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. म्हणून फायनल मेरिट लिस्ट आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ग्रीव्हरन्स हे दोन गोष्टी होत्या, त्या समजून घेऊन तुम्ही तुमच्या झालेल्या चुका करेक्ट करू शकता. आता फायनल मेरिट लिस्टचे वैशिष्ट्य काय आहे? जर काही चुका होत असतील तर त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये दुरुस्त झालेल्या असतात. आणि दुसरी गोष्ट इथं बदल करता येणार नाही. आता तुम्ही जे काय दिलंय तेच फायनल आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. जरी तुम्ही ओपन मध्ये तुमचं गणित असेल तर ओपन मध्ये घ्यावं लागेल, जसे तुम्ही आता कॅटेगरी भरली असेल त्याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशन मिळेल. हा काही केसेस असू शकतात. आणि असं अजून एक गोष्ट, ऑप्शन फॉर्म प्लस कॅप राऊंड सुरू होताना ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच द्वारे दिसणार आहेत. आणि ही एक ऍडमिशन प्रोसेस मधली सर्वात महत्वाची यादी आहे. आता प्रोव्हिजनल वर्सेस फायनल मेरिट लिस्ट असा जर विचार केला तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फक्त तात्पुरती असते, त्याच्यात तुम्ही करेक्शन करून आपलं जे काही चुका असतील ते करेक्ट करू शकता. आणि फायनल मेरिट लिस्ट ही अंतिम असते, याच्यात तुम्ही कोणतंही करेक्शन करू शकत नाही आणि तुम्हाला ऍडमिशनचं बेसिस म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट असते, त्यामुळे ती त्याच्यामध्ये कोणतीही चूक राहू देऊ नका. तर काही महत्वाच्या सूचना आहेत. प्रोव्हिजनल लिस्ट नीट तपासा, तुमचं जेंडर, त्याच्यानंतर नाव, तुमचे डिटेल्स, तुमचे मार्क्स वगैरे सगळं चेक करा आणि चूक असल्यास ग्रीव्हरन्स नक्की दाखल करा. आणि फायनल लिस्ट आल्यावर ऑप्शन फॉर्म भरण्यास सज्ज व्हा. म्हणजे तुम्ही एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यास काहीही अडचण येणार नाही. आणि जर आणखीन काही शंका असतील इंजिनिअरिंग अपडेट ऍडमिशन अपडेट साठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू शकता. आमच्या कमेंट बॉक्स मधून तुमच्या शंका विचारू शकता, आम्ही तुम्हाला तुमची उत्तरं नक्की देऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.